Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. Uh, in our previous lecture, we see the linear differential equation and also the general formula for linear differential equation. So in this lecture, we start with the examples on linear differential equation. So illustrative examples: solve dy by dx plus 4x upon x square plus 1y equal to 1 upon x square plus 1 bracket cube. So given differential equation is, you have given that dy by dx plus 4x upon x square plus 1 y equal to 1 upon x square plus 1 bracket cube dash number 1. So comparing it with our standard formula of linear differential equation, that is dy by dx plus py equal to q. आणि जेव्हा तुम्ही कंपेअर करणार तेव्हा तुम्हाला p आणि q ची व्हॅल्यू मिळेल इथे. So this is your p and this is your q, and therefore p is your 4x upon x square plus 1 and q is your 1 upon x square plus 1 bracket cube, where p and q are the functions of x alone. Okay, and therefore the equation 1 is a linear differential equation and its general solution is given by, so this is the standard formula for general solution of linear differential equation, that is y into integrating factor equal to integration of q into integrating factor dx plus c dash number 2. आता इथला इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्याचा फॉर्म्युला आहे दॅट इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स, दॅट इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन व्हॉट इज पी, पी इज अवर 4x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 dx इक्वल टू, आता 4x ची मी फोल्ड करतो 2 इंटू 2x म्हणजेच 4x, मग तो जो 2 इंटू 2x आहे त्यातला जो 2 आहे त्याला मी बाहेर काढतो बिकॉज इट इज कॉन्स्टंट. सो ई रेस टू 2 आणि मग मध्ये राहिला फक्त 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 dx. आणि आपल्याकडे इंटिग्रेशनमध्ये एक फॉर्म्युला आहे की डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरमध्ये असेल, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरमध्ये असेल देन इंटिग्रेशन ऑफ दॅट फंक्शन विल बी लॉग ऑफ डिनॉमिनेटर. बरोबर आहे. सो इट विल बी ई रेस टू 2 into log of denominator म्हणजे log of x square plus 1, and that is equal to x square plus 1 bracket square. log मध्ये रूल आहे ना, m log n म्हणजेच log of n raised to m. got it? So it will be log of x square plus 1 bracket square. आता इथे e आणि log कॅन्सल होतील म्हणजे तो फक्त x square plus 1 bracket square. आता ही व्हॅल्यू इंटिग्रेटिंग फॅक्टरची आपण या इक्वेशन 2 मध्ये पुटअप करू. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजेच x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्यूब, दॅट इज युअर q इंटू x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा इंटिग्रेटिंग फॅक्टर जसाच्या तसा dx प्लस c, and therefore y into x square plus 1 bracket square equal to integration 1 upon x square plus 1, इथला x square plus 1 bracket square कॅन्सल झाला, उरला फक्त x square plus 1, so it will be 1 upon x square plus 1 dx plus c, and therefore y into x square plus 1 bracket square equal to tan inverse of x plus c is the general solution. बरोबर आहे ना. दिस इज द फॉर्म्युला फॉर इंटिग्रेशन ऑफ, कोणाचं इंटिग्रेशन आहे, दॅट इज tan इनवर्स x. ओके, so it will be formula for tan inverse x plus c and is the general solution. Now in your book 6 to 7 problems rather than this first problem, म्हणजे ह्या प्रॉब्लेम वगळून हा प्रॉब्लेम वगळून अजून 4 ते 5 एक्झाम्पल तिथे सॉल्व केलेले आहेत तुमच्या त्या टेक्स्टबुकमध्ये. तर ते टेक्स्टबुक तुम्ही काढा, त्यातले 3-4 प्रॉब्लेम जे आहेत सॉल्व केलेले ते वहीमध्ये घ्या नोटबुकमध्ये आणि त्याची प्रॅक्टिस करा, कारण मेथड सेम आहे, फक्त इथे काय होईल फंक्शन बदलेल, फंक्शनमध्ये पण काय पी आणि क्यूच्या व्हॅल्यू चेंज होतील. ओके, सो सगळे एकूण एक एक्झाम्पल इथे एक्सप्लेन करायला आपल्याला एवढा वेळ मिळणार नाही, फक्त मेथड लक्षात घ्या आणि फंक्शन बदलेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये अजून या टाईपचे 2 ते 3 प्रॉब्लेम सॉल्व करा, म्हणजे ही मेथड तुमची पक्की होऊन जाईल. सो नेक्स्ट टॉपिक इन दिस चॅप्टर विल बी बर्नॉलीज इक्वेशन. सो सुरुवातीला आपण त्याचा थोडा इंट्रोडक्टरी पार्ट घेऊया. सो अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉर्म dy by dx plus py equal to q into y raised to n where p and q are the functions of x alone is called as a Bernoulli's equation. सगळ्यात पहिले तर त्याचा फॉर्म कसा आहे तो लक्षात घ्यायचा. ते असं आहे की dy by dx plus py
इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो बिलकुल लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सारखा आहे आणि इक्वल टू क्यू असायचा लिनियर डिफरन्शियलमध्ये. इथे क्यू इंटू वाय रेस टू एन आहे. तर हे पाठ करूनच ठेवायचं. दिस इज द फॉर्म ऑफ बर्नॉलीज इक्वेशन. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनला पण असं म्हणू शकतात की हे कुठलं इक्वेशन आहे. ओके, त्याच्यामुळे हे तुम्ही पाठ करून ठेवायचं. आता याची मेथड ऑफ सॉल्विंग. सो मेथड ऑफ सॉल्विंग द बर्नॉलीज इक्वेशन. So consider the given differential equation, that is dy by dx plus py equal to q into y raised to n dash number 1. Divide throughout that equation by y raised to n. म्हणजे y च्या हायेस्ट पॉवर टर्मने इथे काय करायचं, पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं. सो y raised to n इथे पण डिवाइड केला. डिवाइड केल्यानंतर तो वर आल्यानंतर काय होईल, y raised to minus n dy by dx plus p y upon y raised to n throughout divided by y raised to n. So y upon y raised to n, बरोबर आहे ना. सो इट विल बी y अपॉन y रेस टू n, आणि तो y रेस टू n जेव्हा वर येणार तेव्हा ती होणार पॉवर y रेस टू 1 मायनस n. तर इथे परत थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं n मायनस 1 नाही लिहायचं, इट इज 1 मायनस n, कारण खालचा y रेस टू n वर आलेला आहे म्हणून त्याची n ची व्हॅल्यू ती काय असेल, निगेटिव्ह असणार आहे. 1 तर पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथे काय असलं पाहिजे, 1 मायनस n. बऱ्याच प्रिंटिंग मिस्टेक आहेत काही काही ठिकाणी, तर त्या करेक्शन करत चला वहीमध्ये लिहित असताना. मी सांगतोय तुम्हाला लेक्चरमध्ये n मायनस 1 च्या ऐवजी काय लिहायचं, 1 मायनस n इक्वल टू क्यू डॅश नंबर 2. आता ह्या y रेस टू 1 मायनस n बद्दल बघा, इक्वल टू v पुटअप करायचा अँड डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स वी गेट. याचा डेरिव्हेटिव्ह येणार तुमचा 1 मायनस n, खाली उतरेल y रेस टू 1 मायनस n मायनस 1, बरोबर ना. 1 मायनस n मायनस 1. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, स्टँडर्ड फॉर्म्युला, इट इज nx रेस टू n मायनस 1 ना. तसं यातनं एक मायनस 1 होईल, मग तो मायनस 1 आणि हा प्लस 1 कॅन्सल, म्हणजे येणार फक्त y रेस टू मायनस n. परत y च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा dy बाय dx इक्वल टू v चा डेरिव्हेटिव्ह dv बाय dx. अँड देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन 2 कसं होईल मग तुमचं, आता y रेस टू मायनस n dy बाय dx याच्याबद्दल काय येईल, इट विल बी 1 अपॉन 1 मायनस n, कारण हा 1 मायनस n इकडे येणार राईट हँड साईडला. सो इट विल बी 1 अपॉन, सो 1 अपॉन 1 मायनस n dv बाय dx प्लस pv, v म्हणजे y रेस टू 1 मायनस n, ओके, प्लस pv इक्वल टू q, बरोबर आहे ना. y रेस टू 1 मायनस n म्हणजेच काय आपला v आहे आणि इक्वल टू q. आता या थ्रू आउट 1 मायनस n ने आपण काय करू, मल्टिप्लाय करू पूर्ण इक्वेशनला. सो dv बाय dx प्लस, आता इथे 1 मायनस n ने जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तेव्हा तो वरचा 1 मायनस n आणि खालचा 1 मायनस n कॅन्सल. इथे 1 मायनस n इंटू पी व्ही इक्वल टू क्यू इंटू 1 मायनस n डॅश नंबर 3. आता इक्वेशन 3 जर तुम्ही बघितलं, देन इट इज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन v अँड x. Therefore equation 3 is a linear differential equation in v and x, and therefore its integrating factor will be e raised to integration p म्हणजे आता हा पूर्ण आहे 1 minus n into v, okay, 1 minus n into p, okay, dx. And general solution of equation 1 is given by v into integrating factor equal to integration of integrating factor into 1 minus n q dx plus c, where v equal to y raised to 1 minus n. त्याच्यावरची एक नोट आहे खाली मग, इफ द इक्वेशन इज ऑफ द फॉर्म dx बाय dy. आतापर्यंत आपण कशाबद्दल बोललो, dy बाय dx बद्दल, पण त्याचं उलट असेल म्हणजे dx बाय dy प्लस py च्या ऐवजी असेल px इक्वल टू q इंटू y रेस टू n च्या ऐवजी असेल q इंटू x रेस टू n, वेअर p and q आर द फंक्शन्स ऑफ y अलोन, x is independent and x is dependent and y is independent variable. Then divide the given equation by x raised to n. जसं वरती आपण y raised to n ने डिवाइड केलं होतं तसं इथे x raised to n ने डिवाइड करायचं. अँड पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x raised to 1 minus n इक्वल टू v, जसं इथे y raised to 1 minus n इक्वल टू v टाकला तसं. ओके, सो सेम प्रोसिजर आहे, फक्त फंक्शन dy बाय dx च्या ऐवजी काय असणार आहे, dx बाय dy. मग आता याच्यावरचं एक एक्झाम्पल बघू आपण. सो इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स. सॉल्व dy बाय dx प्लस 2xy प्लस xy रेस टू 4 इक्वल टू 0. बघा बर्नॉलीज लगेच ओळखता येईल कारण y ची पॉवर जास्त आहे, y रेस टू 4. ओके, मग ही टर्म आपण उजवीकडे टाकूया. सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज dy बाय dx प्लस 2xy इक्वल टू
minus xy raised to 4. Divide equation 1 by y raised to 4. पूर्ण इक्वेशनला आपण डिवाइड करणार आहोत y raised to 4 ने. डिवाइड करून जेव्हा वर येईल ती टर्म इथे पहिल्या व्हॅल्यूच्या ठिकाणी, तेव्हा ती होणार y raised to -4 dy by dx प्लस 2x y upon y raised to 4, म्हणजेच बोला y upon y raised to 4, एक y कॅन्सल, म्हणजे खाली येणार y क्यूब, तो वर येताना होणार y raised to -3 इक्वल टू -x. बरोबर आहे, कारण थ्रू आउट काय केलं आपण, y raised to 4 ने डिवाइड केलेलं आहे. सो पुटिंग y raised to -3 इक्वल टू v, we get putting y raised to -3 equal to v, we get by differentiating it, so we get -3 y raised to -4 dy by dx equal to dv by dx, and therefore equation 1 becomes, आता हा जो y raised to -4 dy by dx त्याच्याबद्दल येणार तुमचा 1 upon -3, कारण हा -3 इकडे येणार ना, so 1 upon -3 dv by dx, and therefore equation 1 becomes, याची व्हॅल्यू आली मग तुमची 1 upon -3 म्हणजेच -1/3 dv by dx प्लस 2x v इक्वल टू -x. मग थ्रूआउट काय करूया आपण, -3 ने मल्टिप्लाय करू पूर्ण इक्वेशनला, म्हणजे इथला -3 आणि हा -3 आणि हा खालचा -3 काय होईल, कॅन्सल होईल. सो इट विल बी dv by dx. इथे पण -3 ने मल्टिप्लाय केलं तर -6xv इक्वल टू 3x, मायनस मायनस काय होईल इथे, प्लस होईल. सो इट विल बी 3x, डेट नंबर 2. And therefore the given equation is linear differential equation, and its general solution is given by v into integrating factor equal to integration of q into integrating factor dx plus c, where p is our -6x, q is our 3x, and therefore integrating factor is equal to e raised to integration p dx equal to e raised to integration -6x dx equal to e raised to -6 बाहेर येणार, x² upon 2 येणार याचं इंटिग्रेशन, x² upon 2 त्यातला 2 ने जर -6 ला हे केलं तुम्ही डिवाइड केलं तर तो येणार -3, आणि म्हणून तुमचं इंटिग्रेशन येणार e raised to -3x². ओके, and therefore equation 3 becomes v into e raised to -3x², म्हणजे हा इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q म्हणजे 3x आहे, e raised to इंटिग्रेशन e raised to -3x² dx plus c. okay, therefore v into e raised to -3x² equal to 1/2 आता इथे 1/2 एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण थोडीशी ॲडजस्टमेंट करायची मला इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन हा फॉर्म वापरून. तर 2 एक्स्ट्रा घेतला म्हणून 2 मला मल्टिप्लाय पण करावं लागेल इथे, म्हणजे इथे 3 दुणे 6 भागिले 2, म्हणजे इथे 3 व्हॅल्यू चेंज व्हायला नको, ॲडजस्टमेंट केलेली आहे. सो 1/2 ब्रॅकेटमध्ये येणार 3x मग 6x, बरोबर आहे ना, कारण इथे परत बेत्रिक 6 म्हणजे हेच येईल. e raised to -3x², 6x dx plus c. So in RHS put 3x² equal to t, which implies 6x dx equal to dt. याच्यामध्ये 3x² बद्दल मी t टाकणार आहे, and differentiating both sides we get 6x dx equal to dt, and therefore RHS equal to 1/2 e raised to -3x² म्हणजे -t आणि 6x dx बद्दल dt plus c, बरोबर आहे. that is equal to -half e raised to -t चं इंटिग्रेशन e raised to t minus t upon -1, but that -1 means इथं हा मायनस बाहेर काढला आहे, सो -1/2 e raised to -t plus c, म्हणजेच -1/2 e raised to -t म्हणजे आहे तुमचा 3x², सो e raised to -3x² plus c. okay, after then putting the value of v म्हणजे आहे आपला y raised to -3, बघा, म्हणजेच 1/y³, ती व्हॅल्यू आता आपण इथे टाकूया. सो 1/y³ e raised to -3x² equal to -1/2 e raised to -3x² plus c, since v equal to y raised to -3. इथे बघा प्रिंटिंग मिस्टेक आहे, परत y raised to -3 पाहिजे इथे, नॉट +3, म्हणजेच तो 1/y raised to 3 होणार. आणि मग थ्रू आउट काय करूया आपण, e raised to -3x² ने पूर्ण इक्वेशनला डिवाइड करू, म्हणजे इथला पण तो निघून जाईल, इथला पण निघून जाईल, आणि इथला डिवाइड केल्यानंतर जो न्यूमरेटरला येईल तर त्याची पॉवर मायनसची काय होऊन जाईल, प्लस. सो इट विल बी 1/y³ इक्वल टू -1/2 प्लस c into e raised to 3x² is the general solution.
नंतर मग आता ह्या टॉपिकचे परत तुमच्या बुकमध्ये अजून 3-4 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत, तर ते बुक्समधून पहा, वहीमध्ये नोटबुकमध्ये सॉल्व करा. सिमिलर टाईपचे एक्झाम्पल आहेत, फक्त त्यातलं फंक्शनची व्हॅल्यू काय असेल, चेंज असेल. ओके, सो टेक इट ॲज अगेन अ होमवर्क. नाउ नेक्स्ट टॉपिक in this chapter will be equation reducible to linear equation by substitution. The differential equation of the type f dash of y dy by dx plus p into f of y equal to q, where p and q are the functions of x alone, can be reduced to a linear differential equation by substitution f of y equal to v, so that the given equation becomes dv by dx plus pv equal to q. म्हणजे तो linear differential equation मध्ये काय होतो, substitute होतो. Similarly, the differential equation of the type f dash of x dx by dy plus p f of x equal to q, where p and q are the functions of y alone, can be reduced to a linear differential equation by substitution f of x equal to v, जसं इथे f of y equal to v होता तसं, so that the given equation becomes dv by dy, जसं इथे होता dv by dx plus pv equal to q. याचं एक सिंपल एक्झाम्पल बघूया आपण. So illustrative example, solve sin y dy by dx equal to 1 minus x cos y into बाहेर cos y. Given differential equation is sin y dy by dx equal to cos y. आता बाहेरच्या cos y ने मध्ये मी multiply करतो, so it will be cos y minus x cos square y, dash number 1. Divide throughout the equation by cos square y. So sin y upon cos square y dy by dx equal to cos y upon cos square y minus इथला cos square y upon cos square y कॅन्सल होईल, म्हणून फक्त मायनस x. आणि मग याला थोडं सिम्प्लिफाय केलं तुम्ही, sin y upon cos y म्हणजेच tan y, बरोबर आहे ना. आणि अजून एक 1 upon cos y उरेल, बरोबर आहे ना. sin y upon cos y म्हणजे tan y, आणि अजून एक cos y, पण तो डिनॉमिनेटरला आहे. सो 1 upon cos y म्हणजे sec y. सो हिअर sec y into tan y dy by dx minus एक cos y कॅन्सल, बट 1 upon cos y शिल्लक आहे, म्हणजे sec y तो इकडे आणला लेफ्ट हँड साईडला, तर तो मायनस sec y होईल, इक्वल टू मायनस x ॲज इट इज उजवीकडचा. नाउ पुटिंग दॅट sec y इक्वल टू v, अँड देअर फॉर sec x चं इंटिग्रेशन काय असतं रे, sec x tan x, म्हणजे sec y चं इंटिग्रेशन sec y tan y dy by dx इक्वल टू dv by dx. म्हणजे याच्याबद्दल पूर्ण व्हॅल्यू आली माझी dv by dx, अँड देअर फॉर इक्वेशन 1 बिकम्स dv by dx मायनस v, कारण sec y v तुमचा इक्वल टू मायनस x, अँड देअर फॉर इक्वेशन 2 काय झालं तुमचा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, अँड देअर फॉर इट्स जनरल सोल्युशन वी नो द फॉर्म्युला दॅट v इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू integration of q into integrating factor dx plus c, dash number 3, where p equal to minus 1, q equal to minus x, p is our minus 1, q is minus x, and integrating factor is e raised to integration p dx equal to e raised to minus integration 1 dx, म्हणजेच e raised to minus x, कारण 1 चे इंटिग्रेशन x येणार. and therefore equation 3 becomes v into e raised to minus x equal to integration minus x कोण आहे तुमचा q into e raised to minus x dx plus c. v into e raised to minus x equal to e raised to minus x in bracket x plus 1 plus c. आता हे इंटिग्रेशन मी तुम्हाला देतो, इट विल बी ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, इट इज व्हेरी इझी, 12वीला तुम्ही सॉल्व केलेलं आहे. दॅट इंटिग्रेशन ऑफ मायनस तर बाहेर काढून टाकू आपण, x into e raised to minus x dx. ओके, and the integrating value will be e raised to minus x into x plus 1 plus c. Now divide throughout by e raised to minus x. So इथला पण निघून जाईल, इथला पण निघून जाईल. इथे फक्त तो डिवाइड होईल c upon e raised to minus x, but वरती आल्यावर तो होईल e raised to x, and therefore the solution will be v equal to x plus 1 c into e raised to x. Again put resubstitute the value of v, that is sec y, equal to x plus 1 plus c raised to x, and which is the general solution. So these are the examples of equations reducible to linear equations by using the substitution. Okay, in your book again there are 2-3 more examples are solved in this topic. So please book तुम्ही इश्यू करा लायब्ररीमधून, आणि एक्स्ट्राचे जे एक्झाम्पल आहेत, सॉल्व एक्झाम्पल, ते सुद्धा तुमच्या बुकमध्ये
नोटबुकमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला कुठलीही ऑब्जेक्टिव्ह असो का डिस्क्रिप्टिव्ह असो क्वेश्चन आले तरी तुम्हाला त्याचे आन्सर लिहिता यायला पाहिजे. ओके, सो दिस इज अबाउट युअर चॅप्टर नंबर फर्स्ट, unit number first of MTS 201. In our next lecture we meet with the second unit in this paper. Till now we stop here. Thank you.